आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महापास्ट 100 बातम्यांमधून। दिंडोरीमध्ये पार पडली अजित पवार गटाची जनसन्मान यात्रेची सभा। अजित पवार यांच्याकडून जनसामान्यांना विविध योजनांची माहिती। इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा, जसं बोलतो तसं मी वागतो, अजित पवारांचं दिंडोरीतील जनसन्मान यात्रेमधून आवाहन। 17 ऑगस्टला बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार, योजना 5 वर्ष चालू राहील, दादांचा वादा। लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याबाबत अजित पवारांकडून माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये कांद्यानं आमचा वांदा केला, कांदा निर्यात बंदी आणि कांदा दरावरून लोकसभेत झालेल्या पराभवानंतर दिंडोरीमधील यात्रेमधून अजित पवार यांची कबुली। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात, गुलाबी रंगातील बस 24 दिवस राज्यामध्ये फिरणार। विरोधकांनी सेट केलेलं नरेटिव्ह आम्ही बदलणार, सरकारच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करणार। छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। प्रत्येक पक्षाला सिटिंग जागा दिल्या जातील, जागा बदलांची मानसिकता तीनही पक्षांची आहे, अजित पवार यांचं वक्तव्य। नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवार यांच्यासोबतच गोकुळ झिरवाळ अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत उपस्थित नाहीत। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। जुन्नर मतदारसंघातील हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेला 2 कोटींचा निधी। मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर अजितदादांनी पूर्ण पक्ष आणला असता, पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती, धर्मराव बात्राम यांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांडकडून हालचाली। निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्याची पहिली यादी येणार, 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी असणार, सूत्रांची माहिती। विभागनिहाय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडवर, भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न। पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातील याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून हायकोर्टानं चित्रा वाघ यांना फटकारलं। चित्रा वाघ यांनी संजय राठोडांविरोधात याचिका दाखल केली होती। छातीत ठोकून बोंबलणारी चित्रा वाघ तोंडघशी पडली। पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी याचिका मागे घेण्याच्या भूमिकेवरून अयोध्या पौळ यांची टीका। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली। धनखड यांच्यासोबत तासभर चर्चा, तर अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांसोबत देखील उद्धव ठाकरे यांची भेट। स्वाभिमान गमावल्याचं सोपं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरेंची सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेससोबत युती। केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका। मातोश्रीवरच्या बैठका आता खरगेंच्या घरी होऊ लागल्या। उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारामध्ये उभं राहण्याची वेळ। ठाकरेंच्या दिल्लीतील बैठकांवरून रावसाहेब दानवेंची टीका। उद्धव ठाकरेंबद्दल मला सहानुभूती, दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी याचना करावी लागते, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला। बच्चू कडूंच्या आक्रोश मोर्चाला छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून अखेर परवानगी। पोलिसांनी काल आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली होती। वडिलांना राज्यपाल बनवणार, भाजपनं वचन दिलं होतं, भाजपनं दिलेल्या वचनावर अद्यापही निर्णय नाही, अभिजित अडसूळ यांची टीका। अनंत करमुसे मारहाण प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती। ठाणे सत्र न्यायालयामध्ये करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाडांविरोधात 3.5 वर्षांपासून खटला सुरू। राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा आटोपता घेतला। राज ठाकरे यांचा दौरा 12 तारखेऐवजी आता 10 तारखेला संपणार। राज ठाकरेंची नांदेडमध्ये हुजूर साहेब गुरुद्वाराला भेट। राज ठाकरे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका, राज ठाकरेंच्या विरोधावर मनोज जरांगे यांची खोचक टीका। प्रवीण दरेकर वेडे झाले, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, प्रवीण दरेकर आंदोलनं फोडणारे मुख्य सूत्रधार, जरांगेंची टीका। लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर होताच विरोधकांचा गोंधळ, तर वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला काँग्रेसचा तीव्र विरोध। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरामध्ये 1 कोटी 4 लाख अर्ज, त्यापैकी 1 कोटी 3 लाख अर्ज पात्र। आतापर्यंत सर्वाधिक पात्र उमेदवारांची संख्या पुणे जिल्ह्यात। जनसन्मान यात्रेनिमित्त उद्या दुपारी लासलगावमध्ये लाडकी बहीण मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित राहणार। तांत्रिक तपासणीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 1ही रुपया पोहोचला नाही। महिला आणि बाल कल्याण विभागानं केलेली तांत्रिक चाचणी फेल, राज्य सरकारकडून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न। लाडकी बहीण योजनेला पैसे, मात्र जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत का? पुण्यामधील विवादित जमिनीबाबतच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कान उघाडणी। नितेश राणेंच्या नावानं माझगाव दंडाधिकाऱ्यांचा अजामीनपात्र वॉरंट। संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीचं प्रकरण, वारंवार समन्स बजावून देखील अनुपस्थित राहिल्यानं नितेश राणेंना समन्स।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवडी विधानसभेमध्ये अभिवादन यात्रा। मनसेचे शिवडी विधानसभेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांची यात्रा स्मृतीस्थळावर जात नांदगावकर यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। लोकसभेचा आणि विधानसभेचा डाव वेगळा, लातूरवर आपलंच वर्चस्व राहणार। विधानसभा निवडणुकांवरून भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य। श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीला हायकोर्टामध्ये आव्हान, अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी दाखल केली होती याचिका। ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, ओबीसी महासंघाचे ठराव मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण करणार। शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण पांडव यांचं वक्तव्य। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 विधानसभा लढवण्याच्या दृष्टीनं भाजपची मोर्चे बांधणी सुरू। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात बैठक। प्रहारच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरामध्ये बॅनरबाजी, आता प्रहार केलाच पाहिजे बॅनरवर उल्लेख। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या समर्थनात बॅनरबाजी, बच्चू कडूंच्या सभेला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। पुण्यामध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांविरोधात उपरोधिक बॅनर्स, लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना असा बॅनरवर उल्लेख। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये परिसरात अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर झळकले। अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त भाजप आमदाराकडून स्वागताचे बॅनर्स। पक्ष कुणी चोरला, दुसऱ्याची गोष्ट चोरणं हे हिंदुत्व नाही। ठाण्यामध्ये ठाकरे गटाची बॅनरबाजी, शिंदे गटाला टोला। सुडाग्नीनं पेटलेले हे सरकार पोलिसांना मोहरा बनवून सुडाचा खेळ खेळताय, खास वकील आणण्याचं खास कारण समजलं नाही। अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आव्हाड यांची टीका। मालेगाव कुसुंबा रोडवर वाहतूक रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय। कोंडी आणि अपघातांची मालिका लक्षात घेऊन बैठकीत निर्णय। भाजप खासदार अशोक चव्हाण यांना मोठा धक्का, जवळचे मित्र माजी राज्यमंत्री DP सावंत यांनी नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी। काँग्रेसच्या गंगाखेड इथं आयोजित आढावा बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागणी। जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंहवर आरोप निश्चिती। दिंडोशी सदर न्यायालयामध्ये आरोपी RPF जवान चेतन सिंह दोषी। कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ, विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी करत सभात्याग। विनेश फोगाटचा कुस्तीमधून संन्यास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र केल्यानंतर विनेश फोगाटचा मोठा निर्णय, मी हरले आणि कुस्ती जिंकली, विनेश फोगाटचं ट्विट। वीरेन रस्किना यांच्याकडून विनेश फोगाटबद्दल महत्त्वाची माहिती। रात्रभर मेहनत करून वजन कमी न झाल्यानं विनेशने स्वतःचे केस कापले, वजन करण्यापूर्वी विनेशच्या मेहनतीचा तपशील समोर आणला। विनेश फोगाट, तुझा पराभव झाला नाही तर तो केला गेला, आमच्यासाठी तू सदैव विजयीच असणार, विनेश फोगाटच्या निर्णयानंतर बजरंग पुनियाचं ट्विट। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचा आज अंतिम फेरीचा सामना पाकिस्तानच्या खेळाडूसोबत। भालाफेक स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचण्याची संधी। ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे भारतात दाखल। पुणे विमानतळावर स्वप्नीलचं जोरदार स्वागत, स्वप्नीलकडून दगडूशेठ गणपतीची महाआरती। जपानमध्ये भूकंपाचे धक्के, 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बांगलादेशात आज अंतरिम सरकार स्थापन होणार। मोहम्मद युनूस आज रात्री 8 वाजता शपथ घेणार। बांगलादेशचे लष्कर प्रमुख वाकर उझ इमान यांची माहिती। महाराष्ट्रातील कांदा अखेर 32 तासांनंतर बांगलादेशमध्ये पोहोचला। महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांना आता बँक व्यवहार सुरळीत होण्याची प्रतीक्षा। हजारो बांगलादेश नागरिकांकडून भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न, BSFच्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला।